पण एकंदर आपण प्रत्येक खातं जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी गडबड, गफलत आणि एकंदर गोंधळ आपल्याला प्रत्येक खातं दिसत आहे. सगळ्यात मोठं खातं जर आपण पाहिलं आणि महत्त्वाचं माझ्या दृष्टिकोनातून तर शिक्षण आहे. कारण पुढची पिढी ही शिक्षणावर घडत असते. एकंदर आपण पाहिलं तर शालेय शिक्षण मंत्री आधीचे पण जे होते त्यांनी गणवेशात जो घोळ घातलेला तो आहेच. अजूनही तो सुटला नाही, अजूनही उत्तरं आली नाहीयेत. पण आत्ताचे जे सध्याचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी विषयांबद्दल तर घोळ घातलाच आहे. काय अनिवार्य आहे, काय नाही आहे, काय मौखिक शिकवणार, काय पुस्तकी शिकवणार हे सगळं आहे. पण ज्या परीक्षेसाठी 10वीच्या परीक्षेसाठी मुलं मुली दिवस रात्र मेहनत करतात, अभ्यास करतात, टेन्शन घेतात. आई वडिलांना देखील टेन्शन असतं आणि साधारणपणे आयुष्यातला पहिला मोठा टप्पा किंवा एक पायरी ही 10वीची एक्झाम असते. 10वीचे निकाल लिहून 1 महिना उलटून गेलाय. 13 मे ह्या दिवशी 10वीचे निकाल आले. 10वीचे निकाल आल्यानंतर जी काही सिस्टीम विन्सिस वगैरे नावाची काहीतरी कंपनी आहे त्याला काय आधी साधारणपणे एक्सपिरियन्स आहे वगैरे कोणालाच काही माहिती नाही. पण जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची सिस्टीम वर्षानुवर्ष मुंबईत होती, पुण्यात होती, मला वाटतं ठाण्यात होती, नागपूर, नाशिक ह्या काही ठराविक शहरांमध्ये होती. अचानक ह्या वर्षी ठरवलं गेलं की आता सगळ्या एक्झाम्सचे हे जे काही ॲडमिशन आहेत 10वीच्या नंतरच्या FIJCचे जे मग तुम्ही प्रत्येक कोर्स घ्या, मेडिकल घ्या, इंजिनिअरिंग घ्या, सगळं काही घ्या, हे त्या विन्सिसकडेच दिलं गेलं. आणि मग 21 मेला जेव्हा पोर्टल सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी क्रॅश झालं. ऑनलाईन जे काही तुम्हाला फॉर्म भरायचे होते ते क्रॅश होत होते, त्याच्यात गडबड होती. OTP येणार, नाही येणार, SMS येणार, नाही येणार, हा सगळा गोंधळ झाल्यानंतर 10 जूनला पहिली यादी येणार होती. पहिली यादी आली का? तर नाही आली. अजूनही विद्यार्थी 25 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातले हैराण आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत की ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार. मग सांगितलं 26 जूनला लागणार. 26 जूनला आली का यादी? तर नाही आली. आता 26 जून जाऊन 2 दिवस झालेले आहेत. आज तारीख 28. सांगतात आज येईल, कदाचित 30 तारखेला येईल. आज कदाचित लागूही शकते यादी, किंवा 30 तारखेला लागू शकते किंवा पुढेही जाऊ शकतं. पण प्रश्न हाच आहे की फडणवीस साहेबांनी असे अकार्यक्षम मंत्री आजूबाजूला गोळा केलेले आहेत की जेव्हा त्यांचा पहिल्या वर्षाचा रिपोर्ट कार्ड येईल तेव्हा 10वीचे हे विद्यार्थी तर पास झाले, पण या भाजप सरकारचं रिपोर्ट कार्ड जे येईल ते प्रत्येक खात्यात फेल 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 येईल. कारण नुसतं गोंधळ उडवायचा, विषयांवरनं अजून काहीतरी विषय दुसरीकडे न्यायचा, भाषेवरनं आपण तुम्ही वाद पेटवून ठेवलेला आहे, तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर 3 भाषा लादणार आहात, हे सगळं गोंधळ ते एका बाजूला. पण जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे त्यांना मुख्यमंत्री महोदय जाब विचारणार आहेत की नाही. कारण त्यांनी शिक्षणात घोळ घातलेलाच आहे आणि आता पुढे ॲडमिशन मिळणार की नाही ह्याच्यावर मुलांचं टेन्शन आणि आईवडिलांचं टेन्शन, पालकांचं टेन्शन हे वाढत चाललेलं आहे. नुसतं आईवडिलांचं नाही, विद्यार्थ्यांचंच नाही तर कॉलेज देखील कधी सुरू होणार. कारण आत्ता जर पहिली यादी लागणार असेल, कट ऑफ कळणार असेल तर मग पुढचं काय. आणि 1 मिनिटासाठी घाणेरडं राजकारण बाजूला ठेवावं. कारण आता हे जे दिसतंय ना मला 13 मेला निकाल लागले, आज 28 तारीख आहे. तुम्ही ॲडमिशन देताय की मंत्रिपद देताय? स्वतःचं सरकार बनवायला तुम्हाला 1.5 महिना लागला होता, मंत्रिपद द्यायला 2 महिने लागले, तसं ॲडमिशन द्यायला तर किती वेळ लागणार आहे. हा घोळ कधी ना कधीतरी सुटणार आहे की नाही. आणि नुसतं एवढंच नाही आहे, तुम्ही बघा दरवर्षी MPSCमध्ये गडबड होतेच होते. जे सरकारी कोर्सेस आहेत किंवा जिथे जिथे सरकारचा हस्तक्षेप आहे तरी कोणाला तरी हे सिस्टम देऊन ठेवली असते. जसं आधी M-पोर्टलला देऊन ठेवलं होतं ते बाकीच्या परीक्षांसाठी. पण ही कंपनी मंत्री महोदयांनी का म्हणून ह्याला निवडलं? अचानकपणे कुठचाही प्रकार म्हणजे हा असा पूर्ण सिस्टमवर लादणं, कुठेही ड्राय रन न करता, कुठेही ह्याचा प्रयोग कसा चालेल हे न पाहता जर तुम्ही असं सगळं लादणार असाल तर महाराष्ट्राचं भवितव्य तुम्ही मारून टाकता. आणि हे पाप शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे करत आहेत. आज जर यादी लागली नाही तर राज्यभरात युवसेना आंदोलन करणार आणि शालेय शिक्षण मंत्री गद्दार दादा भुसेंचा राजीनामा मागणार. त्यांना काय क्षमता त्यांच्यात पाहिली आणि शालेय शिक्षणसारखं खातं मोठं दिलेलं आहे की हा कोअलिशन धर्म हे पाळत आहेत, पण कोअलिशन धर्मामध्ये देखील क्षमता तुम्ही पाहता की नाही पाहत, हा माझा सवाल मुख्यमंत्री महोदयांना. आणि म्हणून मी विनंती करीन त्यांना, आत्ता तरी आग्रहाची विनंती आहे आमचं आंदोलन सुरू होण्याच्या आधी, की हे खातं दादा भुसेंकडून काढून घ्यावं
त्यांना मंत्री म्हणून कोअलिशनचं तुमची काही अडचण असेल तर तुम्ही नुसतं मंत्रिपद ठेवा त्यांच्याकडे, पण खातं ठेवू नका. कारण ते कृषी खात्याचे असताना देखील आम्हाला विनंती केली होती की मला खातं आवडत नाही, मला बदलून द्या. मग मागच्या वर्षी आपल्याला आठवतं MSRDC वगैरे त्यांच्याकडे होतं. समृद्धीचं आता काय हाल झाले तर आपण पाहत आहे. आणि आता शिक्षण खातं दिलंय. तसेच खड्डे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पडत गेले तर ह्याला जबाबदार भाजपा आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील. गेल्या काही काळापासून शिक्षण खात्यातला जो घोळ आहे तो संपत नाही, त्याची मालिका सुरू आहे. ते अगदी हिंदी भाषेच्या सक्तीपर्यंत तुम्ही आता जो मुद्दा मांडताय तिथपर्यंत. नक्कीच, पण हा घोळ ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? मंत्रीच ना जबाबदार. ती कंपनी निवडली कोणी, लादली कशाला? जे काही त्यांना अनुभवच नसताना 25 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही एका कंपनीच्या हातात देता. मग या कंपनीवर कारवाई तुम्ही करणार आहात का? मंत्र्यांवर कारवाई करणार आहात का? तिकडचे जे खात्याचे सेक्रेटरी आहेत ते तरी तुम्ही बदलणार आहात का? काहीतरी मुख्यमंत्री ह्याच्यात पावलं उचलणार आहेत की 25 लाख विद्यार्थ्यांची हाल झालेले आहेत, ते त्यांना आवडत आहेत, हे असेच पाहत बसणार आहेत? कारण महाराष्ट्रात मग तुम्ही पहा, आज सुखी कोण आहे? बळीराजा सुखी आहे का? तर नाही. आत्महत्या वाढत चालल्या शेतकऱ्यांच्या. महिलांचं आपण पाहतो, लाडकी बहीणवरनं गोंधळ जो आहे तो चालूच आहे. महिला सुरक्षित आहेत का? नाही. शहरं आपण पाहतो ढासळत चाललेली आहेत. कुठे फुटपाथ नाही आहे, कुठे पाण्याचे हाल आहेत. मग विद्यार्थ्यांच्या पण जर तुम्ही मागे लागणार असाल तर महाराष्ट्रात नेमकं तुम्ही ठेवायचं ठरवलंय काही की सगळंच काही पळून नेण्याचं ठरवलंय? ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सुट्ट्या येत आहेत, त्यामुळे जरी आता प्रवेश झाला तरी मुलांना शिकण्याचा जो कालावधी आहे तो फार कमी मिळतो. म्हणजे वर्गात बसून शिकण्याचा कालावधी फार कमी मिळतो. आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबरमध्ये थेट त्यांना पुढे अभ्यासक्रमाचा हे मेळ लावली आणि अशातच पुन्हा दिवाळी आणि परत परीक्षा येतात. अशा पद्धतीने हे सगळं नाही. मग एक त्यांनी ठरवून द्यावं की आम्ही आता दिवाळीनंतरच सगळे कॉलेजेस सुरू करू. कारण हे असं जर चालणार असेल तर कसं चालेल हो? म्हणजे तुम्ही पाहताय विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, काही काही विद्यार्थी तर एवढे टेन्शन घेतात की झोपत नाहीत रात्री आणि अभ्यास करतात. आता सगळ्यांचे गुणगौरव सोहळे पण पार पडलेत, सगळ्या राजकीय पक्षांनी केलेले आहेत. कोणाला 95%, कोणाला 98%. हे सगळं झाल्यानंतर ॲडमिशनच मिळणार नसेल तर मग काय या मेहनतीचा उपयोग आहे? आणि ती ॲडमिशन देखील आता अजून यादी लागायची, त्याच्यात पण 100% तुम्ही आज लिहून घ्या घोळ होणार. बघा लागलेत का? वाजले 5. आता हेच कारण मला कळत नाहीये. म्हणजे ह्याच्यात काही वेगळा हेतू आहे, काही लागेबांधे आहे त्याच्यात, की खरोखरी कंपनी जागतिक स्तरावर असं करत आलेली आहे? म्हणजे USA मध्ये वगैरे पण हे करते, हार्वर्ड वगैरे येलसाठी, आणि मग आपण आता मुंबईत खेचले ना. बघा, मी भ्रष्टाचाराचा लगेच आरोप नाही लावणार, पण कारण ह्या सरकारला आता आरोप म्हणजे त्या भ्रष्टाचाराच्या आचारातच बुडलेले ते. समृद्धीचं तुम्ही हाल जर पाहिले असतील तर आता कळलं असेल तुम्हाला की भ्रष्टनाथ शिंदेना का पळायला लागला सुरत आणि गुवाहाटीला. स्पष्ट झालंय ते. पण अकार्यक्षम मंत्री, कोलेशन धर्म म्हणून तुम्ही पाळत आहात आणि तुमचे हात बांधलेले आहेत की काय? कारण फडणवीस साहेब जे आम्हाला आठवत होते, आमच्या काळी जे मुख्यमंत्री होते तेव्हा क्षमता, एफिशियन्सी वगैरे हे सगळं पाहून कदाचित काम करायचे. आता कोलेशन मध्ये जर अडकले असतील तर काय माहिती. हे सगळे मुद्दे पाहता मागेही आपण अनेकदा शिक्षण क्षेत्रातले मुद्दे उपस्थित केले आहेत आणि आता यामध्ये काही बदल होईल असं बदल झाला तर तो मंत्र्यांचाच झाला पाहिजे. कारण असे मंत्री घेऊन करायचंय काय? म्हणजे पालकांना स्ट्रेस, विद्यार्थ्यांना स्ट्रेस, सगळ्यांना स्ट्रेस, स्वतः नुसतं फिरायचं सगळीकडे. मुख्यमंत्र्यांना काही निदर्शनास आणून देणार म्हणजे पण मला तुम्ही सांगा, हे 25 लाख विद्यार्थी त्रस्त आहेत, हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही? तिथे प्रेसची गरज लागते का, की विरोधी पक्षाची गरज लागते का आंदोलन करण्याची? मुख्यमंत्र्यांना कळत नाही का, किंवा दिसत नाही का, किंवा कोणी त्यांचे सांगत नाही का की 25 लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत ते तुमच्या सरकारमुळे होत आहेत? आणि ते याचबरोबर जो काही हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आहे त्यावरून सत्ताधारी खास करून भाजप ज्या पद्धतीचे आपल्यावरती उद्धवजींवरती आरोप करतात, तुमच्या काळातच त्या सगळ्या काही गोष्टी. बघा, पहिलं म्हणजे काल मी भाजपचा धारावीबद्दल अपप्रचार होता तो खोडून काढला. ते सांगतात की आमच्या वेळीचं टेंडर आहे 2022च्या ऑक्टोबरचं, सरकार होतं भ्रष्टनाथ मिंदेंचं. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही ते अहवालाबद्दल बोलतायत, अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता, हे सगळं वेगळी गोष्ट आहे. पण मला तुम्ही सांगा, आम्ही हा सक्तीचा GR काढला होता का? सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये. आज मुंबई महानगरपालिकेत IB असेल, IGC असेल, ICSE असेल, CBSE असेल, SEC सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती. ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे, GR कोणाचं आहे? आणि जे आत्ता आमच्यावर आरोप करतात ते काय घेतात, कुठच्या नशेत आहेत की अजून झोप उडाली नाही आहे,
पण गेल्या 3 वर्षामध्ये 2 मुख्यमंत्री वेगळे झालेत. सरकारमध्ये ते स्वतः बसलेत, पण आरोप आमच्यावर करतायत. नशीब नेहरूंवर पोचले नाहीत ते किंवा मकवलेवर पोचले नाहीत, तर 1858 मध्ये मकवलेनीच हे लिहून दिलं होतं सांगतील आणि अपप्रचार करतील. हे स्टँडर्ड असेल किंवा ह्यात सगळा हा अहवाल असेल तो उद्या भाजप स्वतः जाणार आहे तुमच्या विरोधात. चांगलं आहे, पण ते स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय की फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय? कदाचित हे नाहीये ना की भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत, कारण ते पण आहेत, ते दिसत आहेत आपल्याला. काही दुसरे कोण मंत्री आहेत का असे ज्यांना फडणवीस साहेबांची जागा पाहिजे? हेही असू शकतं. आणि म्हणून मी जे पहिलं सांगितलं, मी आणि म्हणून बोललो नाहीये. तर मी जे सांगतोय ना की GR ची तारीख काय, परवा GR काढलाय त्या सक्तीचा. कुठच्या धूनमध्ये आहेत हे लोक? ते झोपेत आहेत की काय आहेत? सक्तीचा GR हिंदीचा हा भाजपच्या सरकारने काढलेला आहे. भ्रष्टनाथ मिंदेंच्या मंत्र्यांनी काढलाय. कदाचित भ्रष्टनाथ मिंदेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना, हा देखील विचार तुम्ही करा. फडणवीस म्हणतायत की ठाकरे बंधूंबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येत आहे. ते म्हणतात की ते जर मराठी असेल मग मी काय पंजाबी आहे का? तर आम्ही कुठे त्यांच्याबद्दल काय बोलणार? म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोण काम करतंय हे त्यांनी ओळखावं. युतीची नांदी आहे आणि विषय आपण सगळे भारतीयच आहोत, सगळ्या भाषा येतात. पण मुख्य गोष्ट हीच आहे की थोडं तरी राजकारण बाजूला ठेवून, स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून हा विचार करावा की तिसरी भाषा तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर खरोखर लादणार आहात का? आणि मी जे काल बोललो ना, नरसिंह राव साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते, बरोबर, त्याच्या म्हणजे नुसतं प्रधानमंत्री होते तेव्हा नाही, त्यांच्या आयुष्यात अनेक भाषा त्यांना यायच्या, जवळपास 14 की 15 भाषा त्यांना यायच्या. स्पष्ट बोलायचे ते भाषेत, अस्खलित भाषा बोलायचे. ते काही सक्तीच्या शाळेत गेले होते का 14 भाषा तुम्हाला शिकायलाच पाहिजे? वाजपेयी साहेब केवढ्या भाषा बोलायच्या? तेच काय, आता शशी थरूर बाहेर फ्रेंचमध्ये बोलले, सक्तीच्या भाषेत बोलले होते का? मुख्य गोष्ट हीच आहे ना की तुम्ही पहिलीपासून शिकवताय काय? किती भाषा तुम्ही लादणार? आता दादा भुसे म्हणतात की मौखिक असेल, हिंदी भाषा जी मौखिक. बघा, उद्याचं पण आंदोलन मौखिकच आहे. ते त्याच्या पुढचं होऊ नका देऊ. 5 तारखेला जे आंदोलन होते त्यामध्ये शरद पवारांनी पाठिंबा दिलेलाच आहे, कार्यकर्त्यांना आव्हान दिले, मात्र काँग्रेस येणार नाहीये त्यांनी स्पष्ट केलंय. बघा, उद्या परवाचं जे आंदोलन आहे, उद्याचं जे असेल किंवा 5 तारखेचं असेल, आणि हे आंदोलन जोपर्यंत हा GR सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील. महत्त्वाची गोष्ट हेच आहे, आमचा विरोध कशाला आहे? पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो, भाषेला नाही, त्या भाषिकांना नाही आहे, पण कुठचीही भाषा. मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे. आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोळ झालेला आहे ना, ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं, मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार, काय करणार? म्हणजे स्वतःला कळत नाही. पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा. आज या 10वीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली आहे, उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल. पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत, महाराष्ट्रप्रेमी, मराठीप्रेमी म्हणून उतरलेलो आहोत, आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही. राहुलजी घोषणा केली होती की हे जे आंदोलन आहे तुमचं ते गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत असेल. पण आता तुमच्या मध्ये दोन्ही पक्षांमध्ये मनसे आणि सेनेमध्ये त्या अनुषंगानं मतभेद पाहायला मिळतात. नेमकं कुठून काय मतभेद कुठचे आहेत? तुम्हाला रूट आता हा नीट येईल, अजून 5 तारखेला आहे. त्याच्यावरती एकमत होतंय का? एकमत 100% होणार ना. मोर्चाच एका विषयासाठी आहे, तर एकमत होणार. आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर बिनर आम्ही स्वतः कुठच्याही पक्षासाठी येत नाही. आम्ही मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी येतो. चर्चा सुरू आहे, पण त्यावर टीका पण होते. माणिकराव मुकाटे म्हणतात की यामध्ये राजकीय अर्थ लपलेले टाकले. नाही, ठीक आहे, त्याच्यात मी काय सांगणार. बोलणं झालेलं आहे आणि मानसिकता झालेली आहे, दोन्ही पक्ष एकत्र आहेत. नाही, बघा, मी त्याच्यात आता जाणार नाही, कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे. आज मी 25 लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्यासमोर मांडत आहे. हा विषय 25 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक, विद्यार्थी, परिवार ह्या सगळ्यांचा आहे. अनेक कॉलेजेसचा आहे. कॉलेजमध्ये निकाल आत्ता ही जी लागलेली आहे त्याची यादी येणार कधी, हा सगळा विषय. आणि ह्याच्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरेल जर आज उद्यात ही यादी लागली नाही तर. सर, आज आप जिस तरीके से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, इस प्रेस कॉन्फ्रेंस पीछे का उद्देश्य क्या है? क्योंकि जिस तरीके से हिंदी भाषा के पर लगातार सख्ती से एक अपना रुख अपना रहे हैं, क्या कहना चाहिए? आज जो पत्रकार परिषद में ले रहा हूँ ये इसी विषय पे है कि महाराष्ट्र में लगभग 25 लाख विद्यार्थियों के हाल हो रहे हैं. 13 मई को इनके जो 10वीं कक्षा के जो रिजल्ट्स थे वो लग गए थे, घोषित हुए. और 13 मई से लेके अब तक जो ऑनलाइन प्रक्रिया इन्होंने शुरू की एडमिशन की, कहीं भी किसी को पता नहीं कि कैसे आगे जाए,
क्योंकि ऑनलाइन एडमिशन्स के लिए जो फॉर्म भरना था उस फॉर्म में गड़बड़ी थी, जो OTP आना था या जो भी SMS आना था उसमें गड़बड़ी थी, जो वेबसाइट या जिस कंपनी की वेबसाइट है, विंसिस या कोई कंपनी है पूना की, शायद पहली बार इतनी बड़ी स्केल पे ये हैंडल कर रहे सारी चीज़ें, तो उनको भी तकलीफ हो रही थी, उनकी भी साइट क्रैश हो। तो पहला सवाल यही है कि 25 लाख विद्यार्थियों का भवितव्य, उनका भविष्य, उनकी ऑनलाइन एडमिशन प्रोसेस सिर्फ एक ही कंपनी के हाथों क्यों दी गई? दूसरी बात, कोई एक्सपेरिमेंट ना करते हुए, कोई ड्राई रन ना करते हुए आप क्या ये सारे 25 लाख विद्यार्थियों का भविष्य एक ही कंपनी के हाथों देने वाले हैं? तीसरी बात, आज तारीख है 28 जून, 20 जून को जो रिजल्ट आने वाला था आज भी नहीं आया है, तो इनकी ऑनलाइन एडमिशन की प्रोसेस या पहली लिस्ट कब तक जारी होगी? चौथी बात, ये सारे फिर हिंदी की सख्ती का विषय हो या फिर इस ऑनलाइन एडमिशन प्रोसेस का विषय हो, इसकी जिम्मेदारी जो अकार्यक्षम मंत्री है दादा भूसे उन पे ही है, और उनका इस्तीफा क्या फडणवीस साहब लेंगे? क्योंकि इस सारे प्रॉब्लम में रिपोर्ट कार्ड में जो फेल आ रहा है वो फडणवीस साहब का आ रहा है। सर अगर देखा जाए तो एनसीपी जो शरद पवार ग्रुप है वो आपके साथ जुड़ा हुआ है, लेकिन जो है कांग्रेस कहीं ना कहीं आपके साथ फिलहाल नहीं आना चाहता है, जिस तरीके से मोर्चा निकाला। हम इसमें कोई राजनीति नहीं देख रहे। आज अगर आप देखें तो महाराष्ट्र में पहली के कक्षा के विद्यार्थियों पे तीसरी भाषा सख्ती की जा रही है, और इसी के खिलाफ हम सारे लोग रास्ते पे आ रहे हैं। हम सख्ती नहीं मानेंगे। आज तक जो होते गया है वो ठीक था, पढ़ाई में से सब लोग आगे आते रहे। अगर आप देखें तो सिलिकॉन वैली से लेके किसी भी बड़े सॉफ्टवेयर कंपनी में हो या किसी भी कंपनी में हो, जो मराठी स्कूल से आए हैं, जो या महाराष्ट्र से आए हैं, काफ़ी सारे लोग बढ़ते गए, या जिनका प्यार भी मराठी पे है ऐसे भी लोग आगे गए। लेकिन आज जो सख्ती की बात हो रही है और खास करके पहली के विद्यार्थी पे हो रही है वो गलत है, और उसके खिलाफ हम लड़ेंगे। जिसको साथ में आना है, जो भी मराठी प्रेमी हो, महाराष्ट्र प्रेमी हो, वो साथ में आए। काँग्रेसचा इम्पॅक्ट आहे। एक मिनट, एक सेकंड। सक्ती करू नका त्यांच्यावर, जरा कमी प्रश्नांची सक्ती करू नका। म्हणजे याचा अर्थ आहे की आता मला तुम्ही पुढच्या वेळी आठवण करा, निकाल लागल्या पण पत्रकार परिषद घेऊ। पण एक सत्य आहे की आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि आज पत्रकार परिषद त्यांची पण झाली, यादी आली, मग ते थांबले कशासाठी होते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पुढचा टप्पा कधी येणार, दुसरी यादी कधी येणार, आणि ह्याच्यात घोळ नसावा ही इच्छा आहे, तरी देखील आम्ही जे अकार्यक्षम मंत्री आहेत, दादा भुसे जे कृषी मंत्री म्हणून फेलियर होते, जे MSRDC मंत्री म्हणून फेलियर आहेत, शिक्षण मंत्री म्हणून फेलियर आहेत, त्यांचा राजीनामा, कोalition धर्म जरी पाळायचा असेल, कारण ठीक आहे आम्ही आधी पण पाहिले कोalition धर्माबद्दल भाजप आणि आम्हीच आरडाओरडा करायचो, पण आता फडणवीस साहेबांवरच ही वेळ येईल कोalition धर्माची, हे कधी आम्ही पाहिलं नव्हतं। त्यांचा राजीनामा घेणं हे गरजेचं आहे, अनिवार्य आहे, सक्तीचं आहे। दुसरी यादी 9 जुलैची तारीख ठीक आहे। आता बघू, पण एवढं अंतर कशाला? कोल्हापुरामध्ये पुन्हा नवा वाद सुरू झालेला आहे। कोल्हापुरामध्ये जिल्हा प्रमुख पदावर नवा वाद सुरू झालेला आहे। जे रवी किरण इंगवले यांची निवड करण्यात आली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली हर्षल सुर्वे यांनी काम करण्यास नकार दिलेला आहे। अनेक बघा, पक्षात वाद नसतो, जे उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं। ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं, ज्यांना नसेल करावं की काय कारण शोधत असतील तर त्यांनी जावं। सर एनईपी 2020 में लागू हुआ था, तभी उद्धव ठाकरे जी की सरकार थी, तो इनडायरेक्टली जो पुराने आपके ऊपर जो डाले, इनडायरेक्टली नहीं, हम डायरेक्टली यही कहते हैं कि एनईपी, हम तो सोच रहे थे हायर एजुकेशन को ठीक करेगा, लेकिन जो रिपोर्ट था वो रिपोर्ट के बाद भी हमने एक अभ्यास कमेटी की थी, स्टडी कमेटी, 5-6 मंत्री थे उसमें, लेकिन सबसे बड़ी बात ये थी कि उसके बाद 2 मुख्यमंत्री बदले हुए, एक गद्दार मुख्यमंत्री बने और अभी फडणवीस साहब बने हैं। GR हिंदी के सख्ती का किसने लाया है? हमारे समय में हमने मराठी अनिवार्य की थी, और हर एक बोर्ड में की थी, फिर वो IB हो, IGCSE हो, CBSE हो, ICSE हो, सारे लैंग्वेजेस के साथ आपको मराठी भी आनी ज़रूरी है, वो हमने अनिवार्य की थी महाराष्ट्र में। लेकिन भाजपा की सरकार है जो तीसरी भाषा हिंदी को लेके विद्यार्थियों पहली के विद्यार्थियों पे लादना चाहती है, सख्ती करना चाहती है। दूसरी बात जो वो कह रहे हैं कि 20 लोग साथ में आए तो कोई भी भाषा चुन सकते हैं, क्या ये उनको खुद की राजनीति लगी कि 20 लोग साथ में आए फिर इलेक्शन कमीशन के पास जाए, किसी का चिन्ह चुराए, किसी का नाम चुराए, ऐसे होता है? कैसी बात है कि पहले के विद्यार्थी 20 साथ में आके कोई सब्जेक्ट चूज करने वाले हैं? तो पहली बात यह है कि थोड़ी अकलमंदी से काम ये शालेय शिक्षण मंत्री ले, थोड़ा जो है इस्तेमाल करे दिमाग और काम ठीक से करे। भाजप पण आता
उद्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खोटारडेपणाची होळी ठिकठिकाणी करतात. बघा, खोटारडेपणा जर तुम्ही देशभरात पोल घेतलात, जुमलेबाजी 15 लाख कोण आणणार होतं आणि कालाधन स्विस बँकमध्ये किती आहे? खोटारडेपणा बोलायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी कोण करणार होतं? आम्ही करून दाखवली, ते बोलतात जुमला होता. लाडकी बहीण खोटारडेपणा कोणाचा होता? अच्छे दिन कोण आणणार होतं? तर भाजपने खोटारडेपणाबद्दल बोलू नये, त्यांची ओळखच ती आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे, यायचं असेल चला उद्या या आणि सांगा काय आम्ही केलं. GR वर सही कोणाची दाखवा. सरकार आज कोणाचं? आम्ही मुख्यमंत्री आहोत. वाटत असेल त्यांना तर चांगलं आहे, पण मग महाराष्ट्र वेगळ्या वाटेने जाईल. हे जे वाटलं होतं तसं होणार नाही.